श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, सध्या चीनमधल्या हांगझोऊ प्रांतात आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदक तालिकेत सातत्यानं भर घालण्याचा क्रम सुरूच ठेवलाय. त्यामुळे देशभरातल्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. या स्पर्धेत भारताच्या लक्षणीय कामगिरीचा आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत. श्रोतेहो, खेळ कोणताही असो आणि तो कुठंही खेळला जात असो, खेळाडू काही एकदम तयार होत नाहीत. त्यामागे खेळाडूंना प्रचंड परिश्रम घ्यावे लागतात. त्यांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. नियमित सरावाबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीकडे सुद्धा काटेकोरपणे लक्ष द्यावं लागतं. तसंच खेळासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा साधनांची पूर्तता सरकार पातळीवरून केली गेली तर खेळाडूंवरचं मोठं दडपण कमी होतं. हे लक्षात घेऊन सरकारनं शासकीय स्तरावर अनेक उपक्रम सुरू केलेत. त्याचे चांगले परिणाम आता पदकांच्या उंचावणाऱ्या आलेखामध्ये दिसत आहेत. भारतीय क्रीडा क्षेत्राची गेल्या काही वर्षांमध्ये उंचावणारी कामगिरी, त्यासाठी जाणीवपूर्वक केले जाणारे प्रयत्न, राबवले जाणारे विविध उपक्रम याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघाचे उपाध्यक्ष, ध्यानचंद पुरस्कार विजेते प्रदीप श्रीकृष्ण गंधे. गेल्या 5 वर्षापासून आलेख उंचावत चाललाय हे म्हणण्याचं मुख्य कारण म्हणजे की याची बीज जी रोपलेली गेलेली आहेत ती जवळपास 10 वर्षापासून केलेली आहेत. तर ही कुठली बीज आहेत, काय आहेत? तर जे आम्ही ज्यावेळेस खेळायचो आणि ज्या गोष्टी आम्हाला वाटायच्या की आपल्याला असं मिळावं, त्याच जवळपास 99 ते 100% केंद्र सरकारने या खेळाडूंना निरनिराळ्या योजना राबवल्या, जेणेकरून भारताचं नाव खेळामध्ये पण प्रकर्षाने घेण्यात यावं की अव्वल देश आहे. आणि त्यापासून जी ऊर्जा मिळाली सगळ्या भारतीय खेळांना, अधिक भारतीय खेळ या सगळ्यांना, त्यामुळे एक नवीन चैतन्य निर्माण झालं. आणि या सगळ्या गोष्टीसाठी जेव्हा केंद्र सरकारकडून जी धोरणं राबवण्यात आली ती फार उल्लेखनीय आहे. त्याच्यामुळेच आपल्याला हे जे रिझल्ट आणि स्फूर्ती दिसते, माझ्या दृष्टीने एक महत्वाचं कारण आहे. सगळ्या खेळांमध्ये उत्तम दर्जाचे परदेशी प्रशिक्षक प्रोव्हाइड केलेले आहेत. प्रत्येकाच्यासाठी डाएट किंवा फिजिकल फिटनेससाठी किंवा इंजुरी झाल्यानंतर त्याचं रिहॅबिलिटेशन कसं लवकर करता येईल की त्यांना आपल्याला एक राष्ट्रीय ठेवा आहे हा असं समजून कोण संभाव्य पदक विजेते आहे त्यांच्यावरती लक्ष देऊन या सगळ्या गोष्टींमध्ये जी स्कीम्स केलेल्या आहेत, योजना केलेल्या आहेत, त्याची आपल्याला 5 वर्ष लागतातच या सगळ्या गोष्टी व्हायला, ज्याने रिझल्ट आहेत. आणि अजून याच्यापेक्षा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दिसून येतात. सध्या हँगझोऊला जे आशियाई स्पर्धा सुरू आहे त्यात आपण पाहिलं की आपले खेळाडू ज्या स्फूर्तीने खेळत आहेत दॅट इज हायली क्रेडिटेबल. हॉकीमध्ये फार उत्तम दर्जाचा खेळ सुरू आहे. बॅडमिंटन मध्ये सगळे जगातल्या पहिल्या 10 पैकी 6 ते 7 देश आशियाई स्पर्धेमध्ये, तिथे आपल्याला सुवर्ण पदक थोडक्यात हुकलं कारण की आपला एक हुकमी एक्का त्याला आदल्या स्पर्धेमध्ये थोडासा कंबरदुखीचा त्रास झाला, तरी पण आपल्याला रौप्य पदक मिळालं. हे जणू काही ऐतिहासिकच झालं. आपण ऍथलेटिक्समध्ये नेहमीप्रमाणे आपल्याला फार आपण वीक असायचो, चायना फार पुढे असायचं. यावेळेस ऍथलेटिक्सने खूप सुवर्ण पदक दिले. स्क्वॉशमध्ये पाकिस्तानची मक्तेदारी होती इतक्या वर्षाची, ती मोडून काढली आणि आपल्या लोकांनी हे केलं. तर या सगळ्यांचं ओव्हरऑल आपण जे बघू की ह्याच्यामध्ये खेळाडूंची तर मेहनत नेहमीच होती, नेहमीच लागते, पण त्यांना उच्च दर्जाची इक्विपमेंट, एन्व्हायरमेंट, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, प्लेइंग कंडिशन इथपासून सगळं झालेलं आहे. कोचिंग मेथॉडिकल झालेलं आहे. या सगळ्या दृष्टीने आपण आज जे बघत आहोत ते एक खरंच अभिमानाची गोष्ट आहे. या दृष्टीने जर आपण पाहिलं की याच्या पुढील कामगिरी, आतापर्यंत काय व्हायचं की क्रिकेट तर हा सगळ्यात लोकप्रिय खेळ आहे, पण बाकीच्या खेळाडूंची कामगिरी उंच न होण्यामुळे एखाद असं काहीतरी व्हायचं. त्यामुळे सगळं केंद्र आता जे क्रीडाप्रेमी आहेत ते क्रिकेटवरती तर प्रेम करतातच, पण त्याच्या ऍडिशनली ते आता बाकीच्या खेळांचीही चर्चा करू लागले, अभिमानाने बोलू लागले. जेव्हा एखाद्या देशाचा खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळावरती चमकतो तिथपासनं खेळाच्या प्रगतीला आणि पॉप्युलॅरिटीला सुरुवात होते. आणि या सगळ्यांनी आपण जे पाहिलं की आपले जे खेळ आहेत, भारतीय खेळ, कबड्डी, खो खो किंवा जे जे तिथे ज्या ज्या स्पोर्ट्समध्ये ते आहेत, त्या सगळ्यांमध्ये भारताने छाप मारायला सुरुवात केली आहे.
या सगळ्यांचे मुख्य कारण जसं मी म्हटलं की खेळाडूंना तर मेहनत शेवटी त्यांनाच तिथे परफॉर्म करायचं असतं. परंतु यांचं जे मनोधैर्य उंचावलेलं लागत असतं ते देण्यासाठी कुठल्याही प्रकारची कसूर झालेलं नाहीये. का मी म्हणतो जपान ऑलिम्पिक झाले आतापर्यंत चौथा जरी जो खेळाडू आला आहे तिथे पण जर देशाच्या सर्वोच्च नेत्यांनी पंतप्रधान जर त्यांच्याशी फोन करून बातचीत करतात आणि त्यांना सांगतात की अरे काही हरकत नाही पुढच्या वेळेस तुझंच आहे. ही जी गोष्ट आहे ती कुठेही झाली नाही. बॅडमिंटन मध्ये जेव्हा थॉमस कप मध्ये भारत वर्ल्ड चॅम्पियन झाला त्यावेळेस पंतप्रधानांनी सगळ्यांना बोलवलं. त्यावेळी आपल्याकडे डेन्मार्कचे परदेशी प्रशिक्षक होते. त्या परदेशी प्रशिक्षकांनी मुलाखतीत सांगितलं की माझ्या देशामध्ये मी वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतरही मला कधी पंतप्रधानांनी कधीच बोलवलेलं नाही आणि हे इथलं बघून मी तर भारावून गेलो आहे की अशाने आता फक्त खेळाडूंना सांगण्यात आलंय तुम्ही खेळावर लक्ष केंद्रित करा आणि मला उत्तमोत्तम तुमच्या परीने पूर्ण प्रयत्न करा जेणेकरून आपला तिरंगा फडकेल. श्रोते हो, गेल्या काही वर्षापासून देशात खेलो इंडिया, फिट इंडिया या मोहिमांना उदंड प्रतिसाद मिळतोय. तसंच देशाच्या कानाकोपऱ्यात दडलेल्या क्रीडा प्रतिभेचा शोध घेण्यासाठी जिल्हा, राज्य स्तरावर विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातंय. त्याचा परिपाक म्हणजे खेळाडूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत केलेली उत्तम कामगिरी. आज दुपारपर्यंत भारताला या स्पर्धेत 20 सुवर्ण, 31 रजत आणि 32 कांस्य अशी 83 पदकं मिळालेत आणि आता उर्वरित दिवसांमध्ये भारत पदकांचं शतक पार करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत केलेल्या कामगिरीचा आढावा घेत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक मिलिंद ढमढेरे. आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू आहे चीनमध्ये आणि आपले खेळाडू खूपच चांगली कामगिरी करतायत. आतापर्यंत म्हणजे आज दुपारपर्यंत भारताने एकूण 81 पदके मिळवलेली, त्यामध्ये 18 सुवर्ण, 31 रौप्य आणि 32 ब्रॉन्झ पदकाची भारतीय खेळाडूंनी कमाई केली आहे आणि अनेक विक्रम भारतीय खेळाडू करतात. हे आणखीन एक वैशिष्ट्य आहे आणि आपण जर प्रत्येक खेळाचा जर आपण आढावा घेतला तर खूपच चांगली प्रगती गेल्या वेळेपेक्षा आतापर्यंत दिसून येते. आपण जर बघितलं तर नेमबाजीमध्ये आपल्या नेमबाजांनी आतापर्यंत 7 सुवर्ण पदकांसह एकूण 22 पदकांची कमाई केली आहे आणि हे खऱ्या अर्थाने एक कौतुकास्पद काय आहे, कारण आपण बघतो की नेमबाजीमध्ये खूपच स्पर्धा वाढलेली आहे. आपण जर आतापर्यंत आढावा घेतला तर नेमबाजीमध्ये जे काही 7 सुवर्ण पदकं मिळाले तर त्यामध्ये आपल्याला अनेक चेहरे नवीन दिसायला मिळालेले आहेत. हा एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आता पलक गुलिया या महिला खेळाडूने 10 मीटर स्टूलमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. तर सिफत कौर सामरा तिने 50 मीटर रायफल 3 पोझिशन म्हणजे तिथं चांगल्या प्रकारे कामगिरी करीत सुवर्ण पदक जिंकले आहे. त्यानंतर आणखीन एक आपल्याला असं एक म्हणता येईल की 25 मीटर मध्ये आपल्या भारतीय महिलांनी देखील सुवर्ण पदक जिंकलंय. ट्रॅप सारख्या अवघड प्रकारामध्येही भारतीय पुरुष संघाने सुवर्ण पदक जिंकले आणि त्याखेरीज भारतीय नेमबाजांनी 9 रौप्य आणि 6 ब्रॉन्झ पदक जिंकले आहेत. त्यानंतर ऍथलेटिक्स या प्रकारामध्ये देखील आतापर्यंत भारताने 26 पदकांची कमाई केली आणि नीरज चोप्रा त्यानं सुवर्ण पदक जिंकले. पण मुद्दामून याचा इथं आवर्जून उल्लेख का करावा असं वाटतो तर त्यानं चौथ्या प्रयत्नात पुन्हा 88.88 मीटर पर्यंत भालाफेक केली आणि सुवर्ण पदक जिंकलं. आणि गंमत म्हणजे की त्याचा जो सहकारी किशोर कुमार जेना याने त्याच्या आधी आघाडी घेतली ती त्याने देखील 88 मीटर पर्यंत जवळजवळ झेप घेतलेली आहे आणि एकाच वेळी सुवर्ण पदक आणि रौप्य पदक विजेते भारतीय खेळाडू हे आपल्याला या क्रीडा प्रकारात बघावयास मिळाले. ही खूपच कौतुकास्पद आहे. आणि अजून एक की आपण म्हणतो की टीमच्या संघटक असे त्रास देतात तर किशोर कुमार बाबतही हाच अनुभव आला की त्यानं ज्यावेळी 88 मीटर पर्यंत जवळ भालाफेक केला तर त्यावेळी सुरुवातीला त्यांनी फाऊल दिलं. पण मग किशोर कुमारने विचारलं मी फाऊल केलेलं नाहीये, तुम्ही व्हिडिओ अनालिसिस बघा. तर तेव्हा ते बघितल्यानंतर त्यांनी त्याचा जो थ्रो होता तो ग्राह्य दिला आणि त्यामुळे हे असे विचित्र अनुभव तिथं बघायला मिळतात. तरी देखील आपले खेळाडू कुठेही मन विचलित न करता चांगली कामगिरी करतात. हे अतिशय कौतुकास्पद बाब आहे. त्यानंतर तुम्हाला आणखीन एक खेळाडूचं कौतुक म्हणजे पारुल चौधरी की जिने 5000 मीटर धावण्याच्या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं आणि विशेष म्हणजे की शेवटच्या 25 मीटर अंतरापर्यंत ती दुसऱ्या स्थानावर होती आणि शेवटच्या 25 मीटर मध्ये तिनं डावीकडून जपानच्या खेळाडूला मागे टाकून
सनसनाटी विजेतेपद मिळवलं आणि ही अतिशय कौतुकास्पद कामगिरी तिची म्हणायला लागेल. कारण त्याआधी तिने 3000 मीटर स्टीपल चेसच्या शर्यतीमध्ये रौप्य पदक जिंकलं. तर एकाच वेळी 2 पदके मिळवण्याची तिची किमया ही भारतीय खेळाडूंच्या दृष्टीने खूपच चांगली कामगिरी आहे आणि तिनं ऑलिम्पिकचं तिकीटही आपलं निश्चित केलंय. त्यानंतर भालाफेकमध्ये नीरज चोप्रापासून आदर्श डोळ्यासमोर ठेवीत अन्नू राणी हिनं देखील भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकले आणि ऐतिहासिक कामगिरी केली की या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय होण्याचा मानही तिनं मिळवलेला आहे. त्यानंतर हार्मिलन बेंग 800 मीटर आणि 1500 मीटर्स मध्ये रौप्य पदक जिंकलं आणि त्यानंतर 35 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत म्हणजे पहिल्यांदाच मिश्र शर्यत तिथं गट नवीन सुरू केलेला आहे. या क्रीडा प्रकारामध्ये रामबाबू आणि अंजू राणी यांनी ब्रॉन्झ पदक मिळवलं. तर विशेष कौतुक म्हणजे ते रामबाबू हा एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. तर त्याच्यातलं क्रीडा नैपुण्य एका शिक्षकांनी ओळखलं आणि त्याला चालण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला सांगितलं आणि आज आपण बघतोय की आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यानं ब्रॉन्झ पदकाची कमाई केली आणि ही एक ऐतिहासिक कामगिरी केली. म्हणजे अश्वारोहणच्या संघाने 1982 साली नवी दिल्ली येथे आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी आपल्या अश्वारोहण संघाने सुवर्ण पदक जिंकलं. तर त्यानंतर जवळ 41 वर्षांनी भारताला पुन्हा या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्ण पदक जिंकून देण्याची कामगिरी यंदाच्या आपल्या खेळाडूंनी केलेली आहे. आणि फक्त येथे अश्वारोहणामध्ये फक्त माणसाचं कौशल्य नसून त्या घोड्याचं देखील कसं महत्वाचं असतं आणि अशा या क्रीडा प्रकारामध्ये आपल्या खेळाडूंनी आपल्या घोड्यांना चांगल्या प्रकारे वागवून त्यांच्याकडनं चांगली कामगिरी करून घेतली. हे देखील खूप कौतुकास्पद आहे. त्यानंतर नेहा ठाकूर ही सेलिंग याला मला माहिती होतं की ज्या समुद्रामध्ये याटिंग स्पर्धा होतात या क्रीडा प्रकारामध्ये तिनं रौप्य पदक जिंकले. हे देखील कौतुकास्पद कारण आज याटिंग मध्ये नेहा ठाकूरला ऑलिम्पिक पर्यंत जाण्याची देखील संधी मिळू शकते. कारण याटिंग हा ऑलिम्पिक क्रीडा प्रकार पण आहे आणि तिला चांगल्या प्रकारे पुढे प्रशिक्षण मिळालं तर ती देखील भारताला एक चांगलं यश मिळवून देऊ शकते. मित्रांनो, अविनाश साबळे या महाराष्ट्राच्या धावपटूचे यश मुद्दामून कौतुकास्पद आहे. कारण स्टीपल चेस सारख्या अवघड क्रीडा प्रकारामध्ये त्याने सुवर्ण पदक जिंकलं आणि पाठोपाठ 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीतही त्यानं रौप्य पदक जिंकलंय. गेल्या वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या त्यामध्ये त्यानं ऐतिहासिक कामगिरी केली ती म्हणजे त्यानं रौप्य पदक जिंकलं होतं आणि या स्टीपल चेसमध्ये रौप्य पदक जिंकणारा तो बिगर केनियन पहिलाच खेळाडू होता. कारण आतापर्यंत सर्व पदकं ही केनियाच्याच खेळाडूंनी जिंकली होती आणि ते कुठेतरी त्यांच्या त्या यशाला त्यानं लगाम लावला होता आणि आज अविनाश साबळे हा भारताचा भावी ऑलिम्पिक पदक विजेता होऊ शकतो असं मी मुद्दामून सांगू इच्छितो. श्रोते हो, क्रीडा क्षेत्राच्या बाबतीत अलीकडच्या काळात दिसून येणारं जाणवणारं वैशिष्ट्य म्हणजे क्रिकेटशिवाय इतर क्रीडा प्रकारांमध्ये गुणवंत खेळाडूंनी केलेली लक्षवेधी कामगिरी. त्यासाठी अगदी जिल्हा तालुका पातळीवर उपलब्ध होत असलेल्या सुविधा, पालकांनाही आपल्या मुलांचा कल, खेळाविषयी मुलांना असलेली ओढ याची जाणीव होते. यावरून आपले खेळाडू भविष्यात अशीच घोडदौड करत राहणार हे स्पष्ट होतंय. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती गोळेकर. निर्मिती सहाय्य शीतल जाधव. लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर. निवेदन राजश्री आगाशे.